संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा आर्थिक केंद्र असलेल्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी आज निकाल लागतोय। निवडणुकीत 99.69% इतकं मतदान झालंय। सत्ताधारी आणि विरोधकांकडून मतदारांसाठी पायघड्या घालण्यात आल्या, तर दुसऱ्या बाजूला गोकुळच्या येणाऱ्या निकालामुळे जिल्ह्याचा नेता कोण याचा फैसलाही होणार असल्यानं सत्तारूढ गटाचे सर्वेसर्वा महादेवराव महाडिक यांच्यासह माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली। संचालक पदाच्या 18 जागांसाठी निवडणूक होत असून त्यासाठी 3258 मतदार आहेत। प्रचार अतिशय चुरशीनं आणि आरोप प्रत्यारोपांनी गाजला होता, त्यामुळेच आता आज लागणाऱ्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत। प्रताप, ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच गाजली ती संचालकांच्या आणि झालेल्या बँकेतल्या गैरकारभाराच्या आणि अन्य विषयांवर। मात्र निवडणुकीत एवढं भरघोस झालेलं मतदान आहे, ज्या पद्धतीनं हे सगळं मतदान झालंय त्या पद्धतीनं एकूणच पाहता या एका निवडणुकीनं जिल्ह्याचा नेता कोण असंही बोललं जातंय। नेमकं काय घडेल, काय चित्र दिसतंय? आपण बघतो की गोकुळसाठी सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी पूर्ण ताकद लावलेली होती। शाहू परिवर्तन आघाडी आणि शाहू सत्तारूढ आघाडी अशा दोन आघाड्यामध्ये ही हे निवडणूक झालेली आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुरशीनं 99.69% इतकं मतदान झालेलं आहे। साधारण 8 वाजता या मतमोजणीला सुरुवात होईल। गोकुळ हे सत्ता केंद्र मानलं जातं, आर्थिक सत्ता केंद्र आणि राजकीय सत्ता केंद्र म्हणून या गोकुळकडे ओळखलं जातं। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात कुठल्या गटाची ताकद आहे हे गोकुळच्या निकालावरून दिसून येतं। त्यामुळे त्या गोकुळसाठी सगळ्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे। महादेवराव महाडिक जे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसचेच नेते गृहराज्यमंत्री माजी सतेज पाटील यांनी पॅनल उभं करून आव्हान निर्माण केलेलं आहे। साधारण आपल्याला 12 पर्यंत स्पष्ट कळेल की गोकुळ कुणाच्या ताब्यात जाणार आहे आणि जिल्ह्याचं राजकारण कुणाच्या हातात येणार आहे। नक्कीच गोकुळच्या निकालावर आता सगळ्यांचंच लक्ष लागून राहिले। धन्यवाद प्रताप या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।